नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. मुंबईत सीएनजी 2 रुपयांनी महागला. 15 दिवसामध्ये दुसऱ्यांदा वाढ. दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवर. घरगुती पीएनजीचीही 50 पैशांनी महागलेला आहे. महानगर गॅसचे नवे दर मध्यरात्रीपासून लागू. सरकारला दिलेली वेळ संपली. लेखी आश्वासनाच्या शिवाय आता मागे हटणार नाही. शिष्टमंडळाच्या चर्चेनंतरही मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम. आमरण उपोषण सुरू होण्यापूर्वी मंत्री विखे पाटील आज पुन्हा जरांगेंची भेट घेणार. काही मागण्यांचं लेखी पत्र जरांगेंना देणार. भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि प्रांत अधिकारी देखील हजर राहणार. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची स्थापना करा. सारथीच्या बंद झालेल्या योजना सुरू करा. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे मागणी. शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या? जरांगेंचा शिष्टमंडळाला थेट सवाल. महाराष्ट्रामध्ये 58 लाख नोंदी सापडल्यात. मग दाखले वाटपामध्ये दिरंगाई का? जरांगे आक्रमक. मुख्यमंत्री कार्यालयामधून प्रमाणपत्राचं वाटप थांबवण्याचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांना विचारल्याशिवाय कोणती कामं होत नाहीत. जरांगेंचा आरोप. हैदराबाद गॅझेटचं प्रकरण कोर्टामध्ये सुनावणीसाठी प्रलंबित. प्रकरण कोर्टामध्ये असल्यानं सातारा गॅझेटवरून सध्या वेट अँड वॉचची भूमिका. कुणबी प्रमाणपत्र थांबवण्यासाठी वरून आदेश नाहीत. फडणवीस प्रमाणपत्र थांबवण्याचे आदेश कसे देतील? अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे दाखल्यांना उशीर. संबंधितांवर कारवाई होणार. विखे पाटलांचं वक्तव्य. विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचा टेंडर देण्यावरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये खडाजंगी. पवार दादांनी कधी असं मला सांगितलं नाही. भुजबळ संतापले तर तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल. पार्थ पवारांचा इशारा. खासदार पार्थ पवारांनी राष्ट्रवादीमधील काही मंत्र्यांकडे टेंडर निधीची माहिती मागवली. गेल्या 6 महिन्यातील माहिती देण्याच्या सूचना. तर पार्थ पवारांच्या सूचनेमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी. सूत्रांची माहिती. मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही. पार्थ पवारांनी टेंडरवरून दिलेल्या सूचनेसंदर्भाचं वृत्त फेटाळलं. तर काही गोष्टी समजुतीनं करायच्या असतात. याचा अर्थ आमच्यामध्ये वाद झाला असा होत नाही. भुजबळांची स्पष्टोक्ती. मंत्री भ्रष्टाचार करतात म्हणून पार्थ पवारांनी माहिती मागितली असेल. भुजबळ धडाडीचे नेते. त्यांनी खरं काय ते सांगावं. टेंडरवरून झालेल्या वादाच्या चर्चेवर रोहित पवारांचं भाष्य. माहितीचं विधान परिषदेचं जागा वाटप जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. तर भाजपच्या वाट्याला 10 जागा. सूत्रांची माहिती. मराठवाड्यामध्ये माहितीमध्ये विधान परिषदेसाठी पेच कायम. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरूच. दिल्लीमधील बैठकीतही तोडगा नाहीच. चर्चा सुरूच आहेत. लवकरच विधान परिषदेचं राजकीय चित्र स्पष्ट होऊ शकतं. उदय सामंत यांचं वक्तव्य. तर विधान परिषद माहिती एकत्र लढणार असल्याचंही तटकरेंकडून स्पष्ट. 2 ऐवजी 3 जागेवर विधान परिषद लढवावी. राष्ट्रवादी नेत्यांची आग्रही भूमिका. सूत्रांची माहिती. पुणे रायगड परभणीच्या जागेसाठी दादांची राष्ट्रवादी आग्रही. सुनेत्रा पवार आज फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता. माहितीमध्ये कोकणच्या जागेबाबत अजून स्पष्टता नसतानाच आता इथून महेंद्र दळवी यांची कन्या आज अर्ज भरणार. या जागेसाठी माहितीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच. तर सेनेकडून विकास गोगावले आणि राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांची नावं चर्चेत. पुणे विधान परिषदेसाठी पवारांकडून श्रीकांत पाटलांना उमेदवारी. श्रीकांत पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार. राज्यसभेच्या एका जागेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा. सूत्रांची माहिती. भुजबळांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार की नाही यात संभ्रम. सूत्रांची माहिती. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक पण पुतण्याला मंत्रिपद देण्याची भुजबळांची मागणी. पुण्यात 48 तासामध्ये 14 जणांचा संशयास्पद मृत्यू. हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा समावेश. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप. आरोपी योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जण अटकेत. वानखेडेसह 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये हडपसर पोलीस ठाण्यामधील 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन. तर पिंपरी चिंचवडच्या दापोडी पोलीस ठाण्याच्या पीआयसह 6 जणांवर निलंबनाची कारवाई. विषारी दारू प्रकरणामध्ये 9 पोलिसांचं निलंबन. पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडी करणार. गृह विभागाचा निर्णय. विषारी दारूमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल. घटनेच्या मुळापर्यंत जाणार. कठोर कारवाई करा. फडणवीसांचं आश्वासन. पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे राठोड कुटुंबातील एकाच वेळेला 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. कुटुंबाकडून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी.
पुण्यामध्ये विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू. हडपसरमधील दारूच्या अड्ड्याची रोहित पवारांसह कार्यकर्त्यांकडून तोडफोड. पत्र्याच्या शेडसह आतमधील साहित्याची तोडफोड केली. रोहित पवारांकडून पुणे पोलिसांचा व्हिडिओ शेअर. पोलीस वसुली करत असल्याचा रोहित पवारांचा दावा. ज्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा तेच वसुली करतायत. सुसंस्कृत पुण्यामध्ये पूर्णतः बट्ट्याबोळ झाला, रोहित पवारांचा आरोप. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी उडाउडीची उत्तरं दिली. मोठ्या नेत्यांकडून अजितदादांना कसा न्याय दिला जाणार नाही यासाठी प्रयत्न. रोहित पवारांचा गंभीर आरोप. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठेगावकरच्या बँक व्यवहारांची चौकशी. मोठेगावकरची खाती असलेल्या लातूरमधील बँकेमध्ये सीबीआयकडून चौकशी. पेपर लीक प्रकरणामध्ये मोठेगावकरनं आर्थिक व्यवहार केले का या संदर्भात चौकशी. नीट फेरपरीक्षेचं नियंत्रण. पंतप्रधान मोदींकडे फेरपरीक्षेच्या सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळवण्याच्या सूचना. तर देशभर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी टपाल विभागाच्या ऐवजी हवाई दलाची मदत घेतली जाणार. दहशतवाद्यांचे अड्डे असतात तसे राज्यामध्ये नीट पेपर लीकचे अड्डे. नीट पेपर फुटी प्रकरणी संजय राऊत यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांनी नीट पेपर फुटीची जबाबदारी घ्यावी. संजय राऊत आक्रमक. मुंबईमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रामधील आघाडीच्या मुंबई टेक वीक 2026चं शानदार उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन. तंत्रज्ञान क्षेत्रामधील दिग्गज यावेळेला उपस्थित. जळगावमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस भवनातील साहित्य गायब. खुर्च्या, टेबल, एसी, संगणक सारखं साहित्य गायब. काँग्रेस प्रदेश समितीकडून प्रकरणाची गंभीर दखल. कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. घोड्यावर बसून तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा. नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटत आंदोलन. भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचं महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन. चॉकलेट वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसची निदर्शनं. अंबरनाथ पालिकेमध्ये शिवसेना भाजपा आमने सामने. मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून राजकीय संघर्ष पेटला. भाजपनं अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन केल्यानंतर शिवसेनेकडून सुपारी राजकारणाचा गंभीर आरोप. देशभरात यंदा सरासरीच्या 90% पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्रामधल्या सर्व विभागामध्ये कमी पावसाचा अंदाज. भारतीय हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. जून ते सप्टेंबर दरम्यान 43% कमी पावसाचा अंदाज. वर्ध्याच्या सेलू कोराड परिसरात जोरदार हवेमुळे अनेक घरांवरचे गोठ्यांवरचे पत्रे उडाले. केळीच्या पिकालाही वादळाचा फटका. जोरदार हवेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे घरांचं आणि पिकांचं नुकसान. काही मिनिटं कोसळलेल्या पावसामुळे गोरगरिबांच्या घरांचं मोठं नुकसान. तर अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित. कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाची शक्यता. 1 जूनपर्यंत दुपारपर्यंत तापमानाचा पारा चढता आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये पावसाची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता. समुद्र खवळल्यानं मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर. दिवसभर ढगाळ वातावरण. अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस. रेवसा गावात अनेक घरांवरचे पत्रे उडाले. संसार उद्ध्वस्त. अन्नधान्यासह जीवनावश्यक सर्व वस्तूंचंही मोठं नुकसान. गोंदियाच्या देवरीमध्ये अवकाळी पावसाची रिपरिप. उकाड्यातून नागरिकांना मोठा दिलासा. मात्र रब्बी धान कापणी दरम्यान पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम असून चंद्रपूरमध्ये 45.4 अंश तर ब्रह्मपुरीमध्ये 45.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता. कुस्तीपटू विनेश फोगाटला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा. आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी. विनेश फोगाटनं देशाला गौरव मिळवून दिलाय अशीही न्यायमूर्तींची टिप्पणी. भारतामध्ये लवकरच कागदीऐवजी प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये येण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेकडून याबाबत वेगानं नियोजन सुरू. लवकरच निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं. केरळमध्ये शाळकरी मुलींना मासिक पाळीची सुट्टी. यूडीएफ सरकारची घोषणा. महिला आणि मुलींसाठी महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांची घोषणा केली. 50 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये पाळणाघर सुरू करण्याची योजना. होर्मुझची नाकेबंदी हटवण्यास डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटीसह तयारी. कोणतेही अण्वस्त्र वापरणार नाही हे इराणनं मान्य करावं. इराणनं शक्य तितक्या लवकर निर्णय घ्यावा. ट्रम्प यांची भूमिका. अण्वस्त्रावरील ट्रम्प यांचे दावे चुकीचे. युद्धबंदी करारावर अंतिम निर्णय झालेला नाही. इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले. राजस्थानचा 7 विकेट्सचा पराभव करत गुजरातची फायनलमध्ये एंट्री. फायनलमध्ये आता 31 तारखेला बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत. शुभमन गिलचं शतक तर वैभव सूर्यवंशीची 96 धावांची खेळी व्यर्थ.